या बँकेच्या तिजोरीचा दरवाजा तब्बल 20 टन वजनाचा होता आणि त्याच्या भिंती सुद्धा लोखंडासारख्या मजबूत होत्या. त्या तिजोरी बनवणाऱ्या कंपनीचा इतका विश्वास होता की त्यांनी तिजोरीत कोणतंही सिक्युरिटी अलार्म सुद्धा लावलं नव्हतं, कारण त्याला न तुटणारी आणि सर्वात सुरक्षित तिजोरी म्हणून ओळखलं जात होतं. पण हा समज खोटा ठरला जेव्हा एका गँगने एक जबरदस्त मास्टर प्लॅन तयार केला. संपूर्ण 27 तास सिक्युरिटीला चकवा दिला आणि तिजोरीच्या आतच लपून बसून चोरी केली. विशेष म्हणजे या संपूर्ण चोरी दरम्यान त्यांनी कोणत्याही प्रकारची हिंसा केली नाही, ना कोणाला इजा पोचवली, ना कोणतं हत्यार वापरलं. आता प्रश्न पडतो की हा मास्टर प्लॅन नेमका काय होता आणि ही घटना इतिहासातील सगळ्यात मोठी बँक डकैतीपैकी एक का मानली जाते आणि याची स्टोरी या पिक्चरपेक्षा कमी नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या रापचिक व्हिडिओमध्ये. गोष्टीवर जाण्यापूर्वी चला थेट 19 जुलै 1976च्या दिवसावर जाऊया. सोमवारची सकाळ झाली होती. फ्रान्समधल्या नाई शहरात सोसायटी जनरल बँकेत स्टाफ मेंबर्स यायला सुरुवात झाली होती. ही बँक जगातील सर्वात सुरक्षित बँकपैकी एक मानली जात होती आणि त्याची तिजोरी आजही सर्वात सुरक्षित मानली जाते. नेहमीप्रमाणे बँकेचे कर्मचारी तिजोरी उघडायला गेले. तिजोरीचा दरवाजा खूप जड होता आणि त्याचं लॉक सुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड होतं. त्यांनी नेहमीसारखं कॉम्बिनेशन टाकलं, पण यावेळी दरवाजा काही केला उघडलाच नाही. आता इथं हे समजून घेणं गरजेचं आहे की हा दरवाजा आधीही अनेक वेळा अडचणीत आला होता, कारण त्याचं वजन जवळपास 20 टन होतं. त्यामुळे तो कधी कधी अडकायचा. बँकेच्या स्टाफला वाटलं की यावेळी दरवाजा तसाच अडकला असेल, त्यामुळे त्यांनी तिजोरी बनवणाऱ्या कंपनीला बोलावलं. साधारण अर्ध्या तासात कंपनीचे एक्सपर्ट बँकेत आले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुरू केला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी तिजोरीचे एक्सपर्ट सुद्धा हा दरवाजा उघडू शकले नाहीत. त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले, पण दरवाजा काही केला उघडायला तयारच नव्हता. आता परिस्थिती गंभीर बनली, कारण कस्टमर बाहेर रांगेत उभे होते आणि हा प्रश्न बँकेच्या प्रतिष्ठेचा बनला होता. तब्बल 3 तास प्रयत्न करूनही काहीच होत नसल्यामुळे शेवटी तिजोरीच्या भिंतीत एक छिद्र करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून दरवाजा नेमका का अडकलाय हे कळू शकेल. पण जेव्हा त्यांनी ड्रिल मशीननी भिंतीत छिद्र करून आत डोकावलं तेव्हा सगळेच आश्चर्य झाले, कारण तिजोरीचा दरवाजा हा आतून वेल्डिंग करून बंद करण्यात आला होता. आता हे दृश्य पाहून कोणालाही विश्वास ठेवणं कठीण होतं, कारण तिजोरीत जाण्याचा फक्त एकच अधिकृत मार्ग होता. आत कुठलाही प्रकाश नाही, ना कोणती खिडकी, म्हणजेच आतून तिजोरीत प्रवेश करणं जवळपास अशक्यच होतं. आता हे सगळं पाहून सगळ्यांना स्पष्ट झालं इथं काहीतरी लफडा झालाय. मग त्यांनी मशिनरी लावून तिजोरीची भिंत तोडून आत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र हे काम सोपं नव्हतं, कारण या भिंती सामान्य भिंतीपेक्षा खूप जाड आणि त्याच्या आतमध्ये लोखंडाची एक लेअर होती. त्यामुळे संपूर्ण काम करायला बराच वेळ गेला. अनेक तासांच्या मेहनतीनंतर शेवटी एक मोठं छिद्र तयार करण्यात आलं, ज्याच्या साह्याने एखादा माणूस आत जाऊ शकेल. जेव्हा सगळ्यांनी आतमध्ये पाहिलं तेव्हा तर अजूनच शॉक झाले. बँकेची तिजोरी पूर्णपणे लुटली गेलेली होती. काही लॉकर्स फुटले होते तर काहीच उघडे सोडलेले होते आणि समोरच्याच भिंतीवर लिहिलं होतं विदाऊट वेपन्स, विदाऊट हेटेड आणि विदाऊट व्हायलन्स, म्हणजेच हत्याराशिवाय, द्वेषाशिवाय आणि हिंसेशिवाय. बँकेचे स्टाफ मेंबर अजून हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतच होते की तेवढ्यात त्यांना पुढे दिसलं की तिजोरीच्या जमिनीखाली एक सुरंग खोदलेली होती. आता हे सगळं प्रकरण पोलिसांच्या हाती गेलं. त्यांनी वेळ न दवडता लगेच बँकेत धाव घेतली. चोरांनी तिजोरीतील 4,000 पैकी सुमारे 400 सेफ डिपॉझिट बॉक्स फोडले होते. त्यातील रोख रक्कम, सोनं, इतर मौल्यवान वस्तू घेऊन ते पसार झाले होते. त्यांनी खोदलेली सुरंग थेट जात होती शहरातील सर्वात मोठ्या अंडरग्राऊंड सिवरेज लाईन मध्ये. त्या ठिकाणी पोलिसांना अनेक महत्वाचे पुरावे सापडले, ज्यात विविध अवजारे, तब्बल 27 गॅस सिलेंडर, ज्याचा वापर करून चोरांनी वेल्डिंग टॉर्च पेटवून तिजोरीत काम केलं होतं. इतकंच नाही तर सिवरेज लाईन मध्ये ताजी हवा येण्यासाठी व्हेंटिलेशनची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती आणि जवळपास 1 किलोमीटर लांबीचे इलेक्ट्रिक केबलही तिथे सापडलं. यावरून हे स्पष्ट होतं की ही चोरी लय डोकं लावून करण्यात आली होती. या चोरीची किंमत त्यावेळी $20 मिलियन पेक्षा जास्त होती, ज्याची आजच्या काळातली किंमत आहे अंदाजे $110 मिलियन. ज्याला आपण भारतीय रुपयात कन्वर्ट केलं त्याची किंमत येते 900 कोटी रुपये. ही केवळ त्या काळातलीच नव्हे तर संपूर्ण शतकातील सर्वात मोठी बँक चोरीपैकी एक मानली जाते. याचबरोबर या प्रकरणाची चौकशी ही फ्रान्समधली सगळ्यात मोठी पोलीस चौकशी ठरली. ही बातमी थोड्याच वेळात संपूर्ण जगभर पसरली. या घटनेने बँकेच्या प्रतिष्ठेवर भरपूर धक्का बसला. पुढील काही महिने पोलिसांनी कसून तपासणी केली
आसपासच्या लोकांची चौकशी केली, बँकेच्या कर्मचाऱ्यांशी बोलले, पण त्यांना चोरट्यांचा कोणताही ठोस पुरावा सापडत नव्हता. मात्र जवळपास 3 महिन्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर 1976 मध्ये पोलिसांना एक महत्त्वाचा धागा सापडला. या गँगमधील एका सदस्याला त्याच्या स्वतःच्या गर्लफ्रेंडने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आली. सुरुवातीला तो काही सांगत नव्हता, पण पोलिसांच्या दबावाखाली शेवटी तो खचला. त्याने संपूर्ण गँगची माहिती उघड केली. पोलिसांना सर्वात जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटलं, ही गँग तर लहान सहान चोऱ्या करण्यासाठी ओळखली जायची. त्यांनी इतकी मोठी चोरी कशी काय केली, ही गोष्ट कोणाच्या डोक्यात बसत नव्हती. याच्यावरून हे स्पष्ट होतं की या सगळ्याचा मास्टर माइंड कोणीतरी वेगळाच आहे. चौकशी दरम्यान गँगच्या सदस्यांनी एका व्यक्तीचं नाव सांगितलं, ज्याला ते या संपूर्ण प्लॅनचा सूत्रधार मानत होते. त्या व्यक्तीचं नाव होतं अल्बर्ट स्पॅगियारी. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो व्यवसायाने एक साधा फोटोग्राफर होता. जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा तो अजिबात गुन्हेगारासारखा वाटत नव्हता. तो अगदी साधे कपडे घालणारा, साधं आयुष्य जगणारा आणि शहराबाहेर एक सामान्य घरात राहणारा होता. जेव्हा पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा सगळ्यांनी एकच सांगितलं की अल्बर्ट एक साधा फोटोग्राफर आहे, जो नेहमी स्वतःच्या दुनियेत रमलेला असतो. पण पोलिसांच्या मनात एक वेगळी शंका होती आणि ती नंतर खरी देखील ठरली. कारण अल्बर्ट स्पॅगियारीने पोलिसांसमोर लगेच कबूल केलं की तोच या चोरीचा मास्टर माइंड आहे. म्हणून पोलिसांना वाटलं की आता केस जवळपास संपली, पण खरी स्टोरी इथूनच सुरू होती. अल्बर्टने पोलिसांना बँक चोरीचा संपूर्ण प्लॅन सांगितला. सर्वात आधी त्याने बँकेत एक लॉकर घेतलं होतं. तिजोरीत जाण्याच्या बहाण्याने तो आतल्या सगळ्या गोष्टींचे फोटो काढत होता. त्यानंतर त्याने एक छोटासा प्रयोग केला. त्याने आपल्या लॉकरमध्ये एक अलार्म घड्याळ ठेवलं आणि ती रात्री वाजेल असं सेट केलं. जेव्हा रात्री ते अलार्म वाजलं तेव्हा कोणालाही काहीच कळलं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतेही सिक्युरिटी अलार्म सुद्धा वाजलं नाही. यावरून अल्बर्टला खात्री पटली की तिजोरीत कोणतेही सिक्युरिटी सिस्टीम बसवलेली नाहीये. त्यानंतर त्याने स्वतःला इंजिनियर म्हणून दाखवत सिटी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊन शहराचा नकाशा मिळवला. त्या नकाशावर त्याने सिवरेज लाईन नेमकी कुठे आहे आणि ती बँक पासून किती अंतरावर आहे याचा अभ्यास केला. त्यानंतर त्याला कळलं की सर्वात जवळच्या नालीपासून 26 फुटाची सुरुंग खोदली तर थेट बँकेच्या तिजोरीपर्यंत पोहोचू शकतो. पण हे काम एकट्यानं करणं खूप कष्टाचं आणि वेळखाऊ होतं. त्यामुळे अल्बर्टने शहरातील एका गँगशी संपर्क साधला. त्यांना संपूर्ण प्लॅन समजावून सांगितला. त्या गँगने आपली माणसं कामाला दिली. सुरुंग खोदण्यासाठी जवळपास 2 महिने लागले, कारण हे काम कोणत्याही मशिनीशिवाय केलं जात होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काम फक्त रात्रीच केलं जायचं, जेव्हा बँकेत कोणी नसतं आणि कोणालाही संशय येणार नाही. या सगळ्या काळात अल्बर्ट शक्य ते प्रयत्न करत होता की कोणताही आवाज वरच्या रस्त्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि शेवटी 18 जुलैच्या रात्री म्हणजे शनिवार आणि रविवारच्या मधल्या रात्री हे तिजोरी शिरण्यात यशस्वी झाले. पुढचे तब्बल 27 तास त्यांनी शांतपणे चोरी केली. याच दरम्यान त्यांनी लंच आणि डिनर सुद्धा आतमध्येच केलं. त्यांनी एकामागून एक लॉकर उघडायला सुरुवात केली. काही लॉकर त्यांनी ड्रिल मशीनने फोडले तर काही वेल्डिंग टॉर्चने उघडले. त्यांनी सोनं, दागिने, रोख रक्कम, इतर मौल्यवान वस्तू गोळा केल्या. विशेष म्हणजे या संपूर्ण चोरी दरम्यान कोणत्याही प्रकारची हिंसा केली नाही, ना कोणाला इजा पोचवली, ना कोणतं हत्यार वापरलं. त्यामुळं ही चोरी इतिहासातील सर्वात अनोखी बँक चोरीपैकी एक मानली जाते. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एक अत्यंत हुशारीचा निर्णय घेतला. त्यांनी तिजोरीचा दरवाजा आतून वेल्डिंग करून बंद करून टाकला, जेणेकरून सोमवारपर्यंत बँकेच्या कर्मचाऱ्यांना चोरीचा संशय येऊ नये. सगळं काम पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा सुरुंगातून शांतपणे बाहेर पडले आणि शहराच्या सिवरेज लाईनमधून गायब झाले. अल्बर्टने चोरीचा मास्टर माइंड असल्याचं आधीच कबूल केलं होतं. त्यामुळे पोलिसांना वाटलं आता केस संपली आणि लवकरच न्यायाधीश त्याला शिक्षा देईल. पण खरी फिल्मी घटना अजून बाकी आहे. पोलिसांनी अल्बर्टला कोर्टात हजर केलं. त्याने न्यायाधीशासमोर आपला गुन्हा कबूल केला. चौकशी दरम्यान त्याने आपल्या प्लॅनचे पुरावे आणि लुटलेल्या पैशाची माहिती एका कागदावर कोड लँग्वेजमध्ये लिहून ठेवली होती. त्याने कोर्टात सांगितलं की मला पोलिसांवर विश्वास नाही आणि मी चोरीचे पुरावे फक्त न्यायाधीशांनाच देईल आणि हे कोडवर्ड फक्त त्यांनाच सांगल. न्यायाधीशांनी अल्बर्टला आपल्या चेंबरमध्ये बोलावलं. अल्बर्टने त्यांना तो कागद दिला ज्याच्यावर शहराचा नकाशा काढलेला होता. जसं न्यायाधीश त्या नकाशाकडे लक्ष देऊन ते समजून घेत होते, तसंच अचानक अल्बर्टने संधी साधली. त्याने थेट खिडकीतून बाहेर उडी मारली. ती खोली पहिल्या मजल्यावर होती आणि खाली एक कार उभी होती. अल्बर्ट त्या कारच्या छतावर पडला, लगेच उठला आणि आधीच तिथे तयार असलेल्या बाईकवर बसून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी खूप प्रयत्न केले,
पण तरीही त्या अल्बर्टला पुन्हा कधीच पकडू शकले नाही. अनेक वर्षानंतर अल्बर्टचा एक इंटरव्ह्यू इटलीतील एका टीव्ही शोवर दाखवण्यात आला. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितलं की त्याला फक्त 12 वर्षाचा असल्यापासून खजिन्यांबद्दल खूप आकर्षण होतं आणि या चोरीच्या माध्यमातून त्याने तो आपला शौक पूर्ण केला. तो ज्या पद्धतीने बोलत होता त्यावरून असं वाटत होतं की तो या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून फ्रेंच पोलिसांची थट्टा करतोय. त्यानंतर अल्बर्ट कुठे गेला, तो कशी लाईफ जगला, हे सगळं रहस्यच राहिलं. 1989 साली त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं. त्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार अल्बर्टचा मृतदेह त्यांच्या घराबाहेर ठेवण्यात आला होता, पण त्याचा खून कसा झाला हेही रहस्य अजूनही बाकी आहे. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला अजून कोणत्या स्टोरी ऐकायला आवडेल हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रापचिकला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका.